भोंदूबाबा अशोक खरात याच्या चरित्रावर चित्रपट बनवणार असल्याची माहिती अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आपल्याला माहीत आहे, मात्र यातील काही उणीवा ज्या आपल्याला माहीत नाहीत ते दाखवण्यासाठी एक फिल्म बनणार असल्याची माहिती अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। फिल्म होणार याची माहिती होताच दीपाली सय्यद यांना धमकीचा फोन येत असल्याची माहिती त्यांनी सांगितली। या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुमित्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मी ही फिल्म करायची की नाही या संभ्रमात होते, मात्र फोन आल्यानं मी फिल्म 100% करणार असल्याची माहिती दीपाली सय्यद यांनी दिली। बरं, मी हा चित्रपट सगळ्यांनाच माहीत आहे की भोंदूबाबा खराताला कोण ओळखत नाही आणि त्याच्यावर चित्रपट बनतो आहे आणि ती स्क्रिप्ट माझ्याकडे आली आहे, ती स्क्रिप्ट वाचली गेली आहे। आता मी त्याला होकार दिलेला आहे। त्या दरम्यान मला एक फोन कॉल येतो आहे। ॲक्च्युली या स्क्रिप्टला एक राजकीय छटा असल्यामुळे थोडंसं त्याला प्रेशर आहे या चित्रपटावर, तो दबाव येतो आहे। पण तो दबावाला न घाबरता मी हा चित्रपट करते आणि लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे 2 ऑक्टोबरला। पण आता शूटिंग पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे। कुस्ती सम्राट 51 गदाधारक असलम काझी यांनी भरवलेल्या कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या।